नमस्कार. महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचं मुख्य केंद्र आजच्या काळात जे मानलं जातं आहे ते म्हणजे बेल्हा, जुन्नर तालुक्यातलं, पुणे जिल्ह्यातलं. आणि त्या ठिकाणी वसंतराव जगताप अण्णा यांच्याबरोबर मी सकाळच्या वेळेला फिरायला आलेलो आहे. विशेषतः आनंद घेणं याच्यासारख्या वेगवेगळ्या प्रकृती असतात. त्याच्यामध्ये सकाळच्या वेळेचा जो आनंद आहे तो घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आणि निमित्त असं आहे की संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरांना यांच्या नावानं किंवा यांचं प्रतीक वापरून साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था जो काही लोकनाट्य तमाशा आणि लावणी महोत्सव गेल्या 12 वर्षापासून या ठिकाणी सादर होतो आहे, त्या निमित्तानं आलो आहे. सर्व मंडळी आहेत या ठिकाणी. थंडीचं खूप सुंदर असं वातावरण सकाळच्या वेळी आहे. बेल्हा हे मुंबई आणि किंवा कल्याण नगर या रोडवरती आम्ही आता इथं उभा राहिलेलो आहे. अण्णा, सकाळच्या वेळी तुम्ही आम्हाला या ठिकाणी फिरायला आणलेलं आहे, यांनी मुलाखत घेतलेली आहे खूप सुंदररित्या. तर मला एक सांगा की सकाळी तुम्हाला ही फिरायची केव्हापासून सवय आहे? सकाळी फिरायची सर आम्ही आता वर्ष झाले. सकाळी 5 वाजता आम्ही उठतो. हो. आमच्या संस्थेचे कार्यकारी संचालक अनिल पटेल गुंजा हे मला फोन करतात. कधी कधी मी त्यांना फोन करतो, पण 5ला त्यांचा फोन येतो. मग आम्ही घरून निघाल्यानंतर मग गणेश सोनवणे संचालक आहेत ते उठतात. आमचे मित्र दावला गफले असे आम्ही 4-5 जण वर्षभरापासून फिरतो. हो, खूप सुंदर. तुमच्याविषयी मी आणखी महोत्सवाविषयी विचारणार आहे. दिवसभर महोत्सवाचा आनंद आम्ही घेणार आहे. अनिल पाटील साहेब, तुम्ही आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येता आणि हे सगळं व्याप करता करता तुम्ही संस्थेला वेळ देताय, सकाळी फिरायलाही येत आहे. कसं काय एवढी एनर्जी कुठून आली तुमच्याकडे? ही एनर्जी, तुम्ही जो प्रश्न विचारला एनर्जी बाबत, तर तसं पाहिलं तर मी गव्हर्नमेंट सर्वंट होतो, आता रिटायर माणूस आहे. आणि आता ह्या काळामध्ये आपल्याला एक आनंद मिळवणे हाच उद्देश असावा लागतो आणि तो माझा आहे. त्यानुसार मग आम्ही संस्थेचं काम करत असताना चेअरमन साहेबांनी जो हा प्रस्ताव मांडला, तर तो प्रस्ताव आम्हाला चांगला भावला आणि त्याप्रमाणे आम्ही ते काम करतो. आणि त्यामुळं आम्हाला वर्षभर एनर्जी आणि काम करण्याची संधी, काम करण्याचं हे वाढत जातो. आणि त्यांना जो फिरण्याचा किंवा बाहेरचा जगाचा अनुभव घेण्याचा जो छंद आहे त्याच्यामुळं आमच्या ज्ञानामध्ये भर बी पडते आणि वर्षभर आम्हाला कामाचा फार मोठा आनंद मिळतो. हा, उत्तरार्ध आयुष्यातला आनंद तुम्ही घेताय हे नक्की आहे. आणि तुमच्या व्यापात आता तुमची मुलं वगैरे सगळी आपापल्या मार्गाला आहेत. मला सांगा, हे सगळे नाशिकहून आले ते सदाभाऊ बोरदे आणि खूप बागायतदार आहेत, द्राक्ष बागायतदार आहेत. तुम्ही आत्ताही खूप सुंदर बोललेला आहे. सकाळच्या वेळचं वातावरण कसं आहे? आणि महोत्सवाला तर जाणारच आहे पण सकाळी काय यावंसं वाटलं सांगा? शरीराचा फिटनेस आणि आपण दिवसभर फ्रेश असतो आणि कुठल्याही प्रकारचा मनात आळस भरलेला नसतो आणि फ्रेश वातावरण जात असतं. भुजबळ साहेब, तुम्ही आलेला आहे, मला निश्चितपणे तुम्ही सेवानिवृत्त कुठेतरी झालेला असणार आहे. हा, इरिगेशन मधून. आणि तुम्ही रोकडे साहेब तुम्ही आलेला आहे आणि खूप सुंदर. तुम्ही तुमचा सहवास मित्र, तुम्ही खूप जवळचे आहे आणि आनंद घेताय. किती वर्षापासून येत आहे? मी आता 4 वर्ष झाले इथे येऊन बेल्हे गावामध्ये. हो. बेल्हे गावात येण्याचं माझं मुख्य कारण म्हणजे असं, मला मोबाईल बघायचा सराव झोपताना तर मला एक क्लिप अशी आठवली का बेल्हे गावाची मी सगळी जाहिरात पाहिली. जाहिरात पाहिल्याच्या नंतर अण्णांचं गाणं आणि अण्णाच म्हणतात हे मी बघितलं आणि ते गाणे मी सतत बघता मी त्यांचा फोन नंबर पण मिळवला. फोन नंबर मिळवल्याच्या नंतर मी त्यांना फोन करायचा प्रयत्न करतो. त्या माणसाची ना आपली तर ओळख नाही, फोन केल्यावर चिडतात का काय, रागवतात का काय. पण एक दिवस मी डेअरिंग करून त्यांना फोन केला आणि त्यांनी मला तुमच्या यांच्या महोत्सवाचं आमंत्रण पण दिलं आणि त्यांच्या ग्रुपला मला ऍड करून घेतल्यामुळं मला खूप आनंद झाला. म्हणजे तुम्हाला जसा एखादा वारकरी पंढरपूरला जातो आणि वारीतला आनंद घेतो, तसं तुम्ही उत्तरार्ध आयुष्यामध्ये या लोककला महोत्सवाला येऊन त्याच्यातला आनंद घेताय आणि आयुष्य कसं आपलं वाढेल ह्याच सगळ्यांचा उद्देश हा एकंदरीत आहे. तुम्ही आता खूप सुंदर आमची मुलाखत घेतली, एक सुंदर असा चॅनेल तुम्ही चालवताय आणि या बेल्हा परिसरातल्या बातम्या लोकांच्यापर्यंत पोहोचवतायच. पण त्याचबरोबर तुम्ही लोककलेविषयी सुद्धा खूप सुंदर असा प्रश्न आम्हाला विचारले. मला सांगा, हे तुम्हाला कास करावंसं वाटतंय सांगा? कलावंतांचं गाव आहे माझं. मुळात कलावंतांच्या गावात दत्ता महाडिक अण्णांनी जे काय आमच्या महाराष्ट्रभर गावाचं नाव नेलं, त्या महाडिक अण्णा गेल्याच्या नंतर
महाडिकांनांच्या नावाने एक आमचे वसंतराव जगताप म्हणून जे आहेत आमचे साई कृपा संस्थेचे संस्थापक चेअरमन, त्यांनी त्यांच्या नावाने तमाशा महोत्सव सुरू केला आणि तमाशा महोत्सवाच्या निमित्ताने महाडिकांनांची आठवण येते. महाडिकांना जुन्या काळातले मित्र आणि एकदम वेगळे, म्हणजे त्यांच्याकडे असं वयाचं मर्यादा नव्हती मैत्रीला. हे त्यांच्या आता ते एवढे मोठे कलाकार होते त्यावेळेला आम्ही लहान असून पण तू मैत्री असायची आणि मैत्रीत त्यांची गाणी आवडायची, त्यांची गाणी मांडण्याची ढप वेगवेगळी असायची आणि ती ढप आता तमाशा महोत्सवात आम्हाला ऐकायला जगतापांनांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. खूप सुंदर तुम्ही सांगितलेलं आहे. म्हणूनच महाडिकांना या गावामध्ये होते, महाडिकांना जाऊन आता जवळजवळ 20-25 वर्ष होत आली, पण महाडिकांनांच्या नंतर सुद्धा त्यांचा विचार लोकांच्यापर्यंत नेण्याचं काम वसंतराव जगतापांना करतायत आणि त्याचा अभिमान गावकरी म्हणून तुम्हाला आहे आणि त्यानिमित्तानं तुम्ही ते काम सगळं करताय आणि हे सुद्धा एक खूप तुमचं सामाजिक काम आहे. कलावंतांना एक व्यासपीठ दिलं गेलं, व्यासपीठ महाराष्ट्रात असं कुठेही नाही दिसत आणि माझ्या गावातला असा एखादा प्रोजेक्ट जर समाजापुढे जात असेल, बेल्याचा जसं तमाशा महोत्सव होतो हेच पाहून जर अन्य ठिकाणी चांगल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने कलावंतांना व्यासपीठ निर्माण व्हावं यासाठी प्रसिद्धी. खूप सुंदर तुम्ही सहकार्य करताय आणि तुम्हाला अभिमान आहे, याबद्दल मला खूप आनंद आहे. गणेश सोनावणे, तुम्ही एक व्यावसायिक आहे आणि तुम्ही साई कृपाचे संचालक आहे. तुम्हाला काय वाटतंय की हे म्हणजे महोत्सवाविषयी राहू दे, पण फिरायला येता तुम्ही, अण्णांचा सहवास आणि तुम्हाला काय मिळते एनर्जी? नाही, अण्णांच्या सहवासात असं तर प्रथमतः तर मी त्यांचे धन्यवादच देईल की मला तरुण वयात त्यांनी त्यांचं तर थोडंसं 60 झालेलं आहे. मी तर 40चाच अजून. तर ते सकाळी सकाळी एनर्जी देतात. पाटेत मला 5 वाजता फोन करतात, अरे मी खाली आलो, ये लवकर. तर आम्ही आणि मग त्याच्यातून फिरायला आल्यामुळं तंदुरुस्ती, शारीरिक आपल्याला कमजोरी जाणवत नाही आणि दिवसभर व्यवसायात फ्रेश वाटतं. म्हणजे लोककलेतला फक्त आनंद किंवा सामाजिक कार्य, तुमच्या पतसंस्थेचं काम हे तर आहे, पण तुम्हाला अण्णा स्वतःचं शरीर सुद्धा चांगलं राहावं आणि त्यासाठी प्रेरणा देतात. आपल्या सगळ्या येणाऱ्या गावातल्या सहवासात येणाऱ्या माणसांना उभं करतात, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे यासाठी सुद्धा मार्गदर्शन करतात, पतसंस्था चांगली चालवतात, सकाळी फिरायला आणतात. हे किती मोठं तरी काम आहे. म्हणून आपल्या आयुष्यात एखादा माणूस असा येणं हे आपल्या दृष्टीनं खूप भाग्याची गोष्ट आहे. काका, तुम्ही पण आलेला आहे, मला सांगा की तुम्ही अण्णांच्या बरोबर किती येता काय दररोज फिरायला? वर्ष झालं मी अण्णाबरोबर फिरतो. हां, तुम्हाला अण्णांचं काम कसं वाटतंय? एकदम चांगलं वाटतं. होय, तुम्ही काय करता? काही नाही, मी ज्येष्ठ नागरिक म्हणजे एकदम. काय नाव तुमचं सांगा? दावला यशवंत गपले. हां, म्हणजे ही व्यक्ती जी आहे एक साधी शेतकरी व्यक्ती आहे, पण या अण्णांच्या सहवासामध्ये येते. खूप लक्षात ठेवा, जीवनामध्ये जन्माला येऊन काय मिळवायचं आहे तर माणसं मिळवायची आहेत, जन्माला येऊन काय मिळवायचं आहे तर जीवनामध्ये आनंद घ्यायचा आहे. आणि आता आपण दररोज खेड्यापाड्यामध्ये माणसं बघतो, आपल्या नात्यातली माणसं बघतो, अचानक एखाद्याला काहीतरी होतं आणि तो माणूस अचानक निघून जातो किंवा अचानक त्याच्या शरीरात बिघाड होतो, त्यावेळी असं वाटतं की जीवनात काही अर्थ नाही आहे आणि फक्त आपण स्मशानभूमीमध्ये प्रवचन ऐकून तेवढ्यापुरतं असं बदललं पाहिजे. म्हणून बाहेर येऊन आपण जर ते जीवनाचा जर अर्थ आपल्याला कळत नसेल तर त्याचा अर्थ नसतो. मी जादा बोलतोय असं मला वाटतंय, पण अण्णा तुमच्यामुळं आमच्या सर्वांचं आयुष्य वाढतंय. तुमच्यामुळं म्हणतोय, तुम्ही मी म्हणत नाहीये. भगवद्गीता असं सांगते की मी पणा सोडून द्या, मी महत्वाचं नाही. तुम्ही कसं म्हणता की तुम्ही तुमचा संस्था आम्ही सर्वजण करतो, म्हणजे आम्ही म्हणतो की तुमच्यामुळे आम्हाला आनंद मिळतो आणि तुम्ही खरोखर लोकांना घेऊन पुढे जाताय, याच्यातला खूप आनंद आहे. आणि सकाळच्या वेळेचा हा संवाद झाला त्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातल्या अनेक रसिकांनी या आजच्या दिवसापासून या तमाशा महोत्सवाचा आनंद घ्यावा अशी सर्वांना या निमित्तानं विनंती करून आपण या ठिकाणी थांबूया. सर, तुम्ही म्हटले का तुम्ही